मग युट्यूब बऱ्यापैकी ओव्हरलुक होऊन जाते लग्नांमध्ये. मेहंदी काढायला इतका वेळ लागतो. आय डोंट थिंक इट वॉज अ बिग डील. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल, वेलकम टू माय युट्यूब व्हिडिओ. माझं नाव आहे शिवानी आणि जर माझा चेहरा तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ हा लग्नाच्या बद्दलचा आहे. तर 5 गोष्टी अशा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या जर तुम्ही इन्कॉर्पोरेट केल्या तुमच्या लग्नामध्ये तर नक्कीच तुमचं लग्न स्ट्रेस फ्री आणि तुमच्यासाठी कम्फर्टेबल व्हायला मदत होईल. होपफुली. लिटिल बॅक स्टोरी. सो माझं लग्न झालं 7 महिन्यापूर्वी आणि आता जेव्हा अल्बम्स, फोटोज, व्हिडिओ सगळे आलेले आहेत आणि तेव्हा बघताना प्रत्येक वेळी वाटतं की मे बी ही गोष्ट ना आपण अशी करायला हवी होती, और मे बी या ठिकाणी ही गोष्ट मला माहिती असते ना तर मी ते तसं केलं असतं. तर आता हे सगळं मला वाटतंय खरं, पण आता मी काही नाही करू शकत आहे. पण हे जे नॉलेज सगळं आहे मी पास ऑन करू शकते. या 5 गोष्टी सोडून मी आणखी एक बोनस टिप ऍड केली व्हिडिओच्या एंडला. सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. ओके, लेट्स गेट स्टार्टेड. येस, सो फर्स्ट थिंग आहे मेहंदी आउटफिट. तर या आय नो आपल्याला खूप सारे इंटरेस्टवरती आयडियाज मिळतात, सगळीकडे आयडियाज मिळतात. आपण इंस्टाग्रामवरती एवढे सगळे बघत असतो. तर मी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला हे सांगते की मेहंदी आउटफिट हा कम्फर्टेबलच हवा. मेहंदीला हा खूप वेळ लागतो. एक ब्रायडल मेहंदी जर असेल तर तुमचे कमीत कमी 5 तास आणि जास्तीत जास्त 10-12 तास नक्कीच लागतात. माझ्या मेहंदीला 10 तास लागले. तर त्याच्यामुळे माझ्या अनुभवातून मी सांगते की मेहंदीचा आउटफिट जर तुम्ही असं स्पेशल ठेवणार असाल, जर तुमचा एखादा कार्यक्रम असेल मेहंदीचा, तर प्लीज 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 ड्रेस कम्फर्टेबल ठेवा. बिकॉज मी हा वाला आउटफिट चूज केला होता. आय नो फोटोज खूप छान आले आणि माझ्या डोक्यात एक खूप एक डिझाईन बसलं होतं की बॅकलेस पाहिजे आणि मग तो रॅप स्कर्ट. आणि जेव्हा ऍक्च्युली तो दिवस आला तेव्हा मला कळलं की अरे हे तर अवघड आहे. लाईक मी आणि माझी मेहंदी चालू होणार होती सकाळी 11 वाजता वगैरे. तर मग त्या मेहंदी काढणाऱ्या दिदी आल्या होत्या आणि त्याच्या आधीच मला ऑब्व्हियसली घालावा लागणार होता ड्रेस. बिकॉज त्याचे जे ड्रेस जर तुम्ही असा बघितला तर तो पूर्ण बॅकलेस आहे. ओके, सो तो नंतर लाईक हातावरती मेहंदी काढल्यानंतर घालणं हा शक्य नव्हतं. बिकॉज त्या नॉट्स मध्ये ते प्री ऍडजस्टेड होतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आय डोंट नो इफ आय एम एक्सप्लेनिंग इट प्रॉपरली, बट तो आधीच घालणं इम्पॉर्टंट होतं, नाहीतर नंतर सगळी मेहंदी पुसली गेली. टू समराइज ऑल दिस, मेहंदीचा आउटफिट तुम्ही एक कम्फर्टेबल छान आउटफिट सिलेक्ट करा. दुसरी गोष्ट म्हणजे तो आउटफिट एकतर कम्फर्टेबल नसेल तर असा असू दे जो तुम्हाला नंतर पण घालता आणि काढता येईल कम्फर्टेबली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या खाऊन पिऊन बसा. हे बसले होते तरी पण भूक लागली आणि 12 तास लागले मेहंदीला. सो सेकंड पॉइंट आहे मेकअप आर्टिस्ट. येस, मेकअप आर्टिस्ट. तर ओ माय गॉड, हा खूप मोठा टॉपिक आहे आणि मला वाटतं की याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवायला हवा. या व्हिडिओमध्ये मी ब्रीफली तुम्हाला सांगून देते. तर जर तुमचं लग्न पीक सीझन मध्ये असेल लग्नाच्या, म्हणजे डिसेंबरमध्ये और एप्रिल मे मध्ये, तर प्लीज मेक शुअर तुम्ही तुमच्या आर्टिस्टला विचारताय की त्या दिवशी आणखी किती मुहूर्त आहेत तुमच्यासाठी. कारण जर तो फेमस मुहूर्त असेल जसा आमचा होता, आय डोंट नो इफ फेमस इज अ राईट वर्ड, बट या जर जास्त लोकांची लग्न त्या दिवशी होणार असतील तर प्लीज मेक शुअर तुम्ही विचारून घेताय की तुमच्या आधी किती ब्राईड्स आहेत. कारण माझं लग्न जरी लवकर सकाळी सकाळी होतं तरी सुद्धा त्याच्या आधी सुद्धा एक ब्राईड होती त्यांना. आणि जेव्हा मी विचारलं त्यांना त्यावेळी आय डोंट थिंक इट वॉज अ बिग डील. कारण त्यांनी मला अश्युअर केलं की हो काही फरक नाही पडणार आणि ठीक आहे आम्ही वेळेवरती तुमच्या इथे पोहोचून जाऊ XYZ. बट त्या दिवशी लग्नाच्या दिवशी लाईक मी 5:30 काहीतरी रेडी होणं एक्सपेक्टेड होतं, जे की मी बसले होते येऊन. त्याच्यानंतर मला त्या ऍक्च्युली खूप लेट आल्या आणि त्यांची मिस्टेक आहे नाही मी नाही बोलणार, पण तो दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. त्यांना आधीच्या ब्राईडने लेट केलं, त्याच्यानंतर रस्त्यावरती काहीतरी झालं. सो मे बी आय वॉज अनफॉर्च्युनेट वन. बट शुअर की तुमच्या आधी कमीत कमी ब्राईड्स असतील. ऍटलीस्ट विचारून घ्या की मेकअप आर्टिस्ट कसं कसं मॅनेज करणार आहे टायमिंग्स. आणि या बिकॉज हा दिवस आपल्यासाठी स्पेशल आहे. त्यांच्यासाठी त्यांना नवीन ब्राईड्स मिळतील, खूप साऱ्या ब्राईड्स मिळतील, बट तुमच्यासाठी हा तुमचा एकच दिवस असणार आहे आयुष्यातला एकदाच. तिसरी आणि मला वाटतं की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इव्हेंट्सचं टाइम. सो जर 2 इव्हेंट्स तुमचे असतील बॅक टू बॅक तर त्याच्यामध्ये एक प्रॉपर टाइम डिफरन्स असला पाहिजे असं मला वाटतं. कारण तुम्हाला तुमचा मेकअप, ज्वेलरी, ड्रेस सगळं चेंज करायचं आहे आणि ते फक्त 1 तासामध्ये वगैरे होत नाही. सो ऍटलीस्ट 2 आवर्सचा डिफरन्स असला पाहिजे.
कारण त्यावेळी आपण असं विचार करतोय की आपण एकटेच असू, बट तसं नाहीये. तुमच्या मुलीच्या रूम मध्ये आणखी लोक असतील, लाईक पाहुणे येत राहतील, तुम्हाला कोणीतरी बोलवत राहील, तुम्हाला भेटायला लोक येत राहतील. सो त्याच्यामुळे मेकअप आर्टिस्टना पण पुढे कुठेतरी जायचं असेल तर ह्याच्यामध्ये इतका गोंधळ होतो ना, तर मेक शुअर की तुमच्याकडे इनफ टाइम असेल. कारण ना, नाहीतर ती खूप घाईघाई होते आणि नंतर वाटतं की अरे हे राहून गेलं, ते राहून गेलं. सो मेक शुअर की तुम्हाला इनफ टाइम मिळेल. ओके, सो चौथी गोष्ट आहे, आणि मला वाटतं की काहीशी ओव्हरलुक ही गोष्ट होऊन जाते सगळ्या लग्नाच्या प्लॅनिंग मध्ये, की फोटोग्राफर्स. सो आय एम नॉट सेइंग फोटोग्राफर्स हे ओव्हरलुक होऊन जातात. मी सांगते की दोन्ही साईडचे जर फोटोग्राफर्स वेगळे वेगळे असतील तर खूप गोंधळ उडू शकतो. कारण तर प्रत्येक फोटोग्राफरची ही एक टीम असते, राईट? सो त्यांचे एक 5-6 लोक, यांचे एक 5-6 लोक, आणि ते सगळे ट्राय करतात की एकच शॉट कॅप्चर करायचे. सो इतकी गोंधळ उडतो त्या छोट्याशा मंडपवरती. ते लोक सगळे 10 लोक, पाहुण्यांना बघता येत नाहीये कार्यक्रम म्हणून ते चिडलेले आहेत, गुरुजींना पुढे पुढे जाता येत नाही, लाईक विधी कंटिन्यू करता येत नाहीये म्हणून ते चिडतायत, तुमच्या घरचे चिडतायत, चारीकडून लोक आहेत आणि तुम्हाला एक शॉट सगळीकडून द्यावा लागतोय. सो त्याच्यामुळे तुमची पण चिडचिड होती. सो आय वुड सजेस्ट माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरून की जर जमलं आणि जर शक्य असेल, दोन्ही साईडचे लोक तयार असतील, तर एकच फोटोग्राफर घेतलेलं जास्त चांगलं आहे. सो 5वा पॉइंट आहे संगीत आउटफिट. जर तुमचं संगीत हे फंक्शन असेल तर प्लीज मेक शुअर तुम्ही जो आउटफिट सिलेक्ट करताय त्याच्यामध्ये तुम्हाला नाचता येईल. बिकॉज मी हा आउटफिट सिलेक्ट केला होता संगीतसाठी, आणि मी खूप आधी सिलेक्ट करून ठेवला होता, कारण तुम्हाला त्याचे अल्टरेशन्स वगैरे करून घ्यावे लागतात. सो एक 3-4 महिने आधी मी सिलेक्ट करून तो अल्टरेशन्सला दिला होता. जेव्हा ऍक्च्युअली डान्स प्रॅक्टिस चालू झाली तेव्हा मला कळलं की अच्छा, हे स्टेप्स तर मी नाही करू शकत आहे, हे स्टेप्स तर दिसणारच नाही ते एवढ्या मोठ्या बॉल गाऊन मध्ये. आणि माझा जो कपल डान्स होता माझा आणि जयेशचा, तर त्याच्यामध्ये तर त्याला ते उचलायचं होतं. तर मी म्हटलं की मला आणखी माझ्या 20 किलोच्या ड्रेसला सगळं मिळून याला उचलावं लागेल, आणि बेसिकली ते खूप डिफिकल्ट गेले असतं सगळ्याच गोष्टी. सो तेव्हा मी जाऊन आणखी एक ड्रेस खरेदी केला, हा वाला, सो दॅट मला त्याच्यामध्ये कम्फर्टेबली डान्स करता येईल. आणि मला छान डान्स करायचा होता, लाईक खूप सारे स्टेप्स करायचे, वर्क वगैरे मला सगळं, आणि दिसायला पाहिजे होतं ते चांगलं, कारण तुमचं संगीत आहे, एकदाच होणार आहे, XYZ. सो ते 2 ड्रेस मिळून माझा खर्च खूप झाला. आणि जर मला माहिती असतं तर कदाचित मी पहिला ड्रेस स्वस्त मधला घेतला असता, और मे बी एकच ऑप्शन ठेवला असता, समथिंग लाईक दॅट. बट या, दिस इज वन ऍडवाइस अँड प्लीज कीप दॅट इन माइंड. तर आता मी सांगणार आहे एक बोनस गोष्ट जी आय विश मला माहिती असती. तर माझं लग्न होतं एप्रिलमध्ये, आणि मी शॉपिंग चालू नाही केली अंटिल लाईक Jan-Feb. कारण त्याच्यावेळी मला वाटत होतं की अरे, जरी आमची एंगेजमेंट ऑगस्टमध्ये झाली होती तरी पण मला असं वाटत होतं अरे वेळ आहे, ठीक आहे. वेडिंग शॉपिंग मधली मला एक गोष्ट सांगायची की जर एखाद्या नावापुढे जर ब्रायडल टॅग लागतो तर त्याची किंमत जवळपास 10 टाइम्स वाढून जाते. सो प्लीज कीप इन माइंड की जर जमत असेल तर तुम्ही ऑफ सीझन मध्ये शॉपिंग करू शकता. कारण मोठ्या मोठ्या डिझायनर शोरूम्स मध्ये सुद्धा 30 to 50% वगैरे सेल लागतात, आणि इट डज मॅटर, लाईक खूप फरक पडेल असं मला वाटतं. कारण माझी शॉपिंग झाल्यानंतर आता हा माझा एवढा मोठा, एवढा एक्सपेन्सिव्ह असा हा लेहंगा आता मी कुठे घालणार आहे, आय हॅव नो आयडिया. बट तोच लेहंगा मला त्याच शोरूम मध्ये एक 30% ऑफला तरी मिनिमम मिळालाच असता. सो तेवढे पैसे नक्कीच वाचले असते. सो गाईज, या होत्या माझ्या काही टिप्स तुमचं लग्न आणखी कम्फर्टेबल आणि स्ट्रेस फ्री होण्यासाठी. जर तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कोणती टिप आवडली. नाही आवडली असेल तरी तसंही सांगू शकता. तुम्हाला तुमची काही टिप्स शेअर करायचे असतील तर नक्की करा, मला वाचायला खूप आवडेल. आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.